सोबत शेवटपर्यंत काय येणार आहे? शेवटपर्यंत मीन्स पुढच्या जन्मात काय कॅरी फॉरवर्ड होणार आहे? तर आपली ज्ञानाची शिदोरी किंवा रेकीमधून जी तुम्ही स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट व्हाल, अध्यात्म आणि धार्मिकता याच्यातला फरक कळेल. तुम्ही जे करतात ना उपवास आणि पारायण किंवा या बाबाकडे जा, ही रेमेडी कर, त्या बाबाकडे जा, ती रेमेडी कर, हा हवन कर, तो यज्ञ कर, है ना? तर ह्या सगळ्यामध्ये काय होतंय? धार्मिकता आहे. पण खरं अध्यात्म काय आहे ते तुम्हाला यातनं कळणार आहे. ठीक आहे? तर कोण कोण पुढच्या प्रवासासाठी तयार आहे? कोण कोण उद्यापासून 10 दिवस येणार आहे? आता बघा 10 दिवस म्हणजे काय आहे? तर साधारण 7 दिवसामध्ये आपली बॅच पूर्ण होते. ठीक आहे. 10 दिवस मी का सांगत असते? का कधीतरी इमर्जन्सी सुटी होऊ शकते. ओके. तर 2-3 दिवस आपण गृहीत धरतो. असंही होईल तुम्ही जर छान रिस्पॉन्स दिला, तुम्हाला जर शिकण्याची उत्सुकता असेल आणि तुम्ही जर ग्रॅटिट्यूड देत असाल, थँक यू म्हणत असाल, छान फीडबॅक देत असाल, तर 10 ते 15 दिवस पण मी क्लास घेऊ शकते. द्यायला माझ्याकडे भरपूर आहे. तुम्ही पोस्टर बघितलं का? माझ्या फोटो सकट मी काय काय शिकले किंवा मी काय काय देऊ शकते. एवढं आहे माझ्याकडे. जर तुम्ही ग्रॅटिट्यूड देत असाल, तर मी 10 ते 15 दिवस पण देऊ शकते. पण तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल, तुम्ही जर व्हिडिओ सुरू ठेवून बसत नसाल, उत्तरं देत नसाल, इन्व्हॉल्वमेंट नसेल, तर मी 2 दिवसात पण क्लास संपवू शकते. ठीक आहे? तर मग तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे, की बरोबर 4.5 ते 5.5 क्लास चालेल, की थोडासा एक्सटेंड होईल. ओके. आणि इमर्जन्सी हॉलिडे वगैरे म्हणून पण साधारण 7 दिवसामध्ये व्यवस्थित सिलेबस आपला पूर्ण होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे असं काही कोणी करायचं नाही की तुम्ही तर 10 दिवस सांगितलं आणि 7च दिवस घेतला आणि तुम्ही तर 4.5 ते 5.5 सांगितलं मग 6 पर्यंत क्लास चालला. ओके. तर माइंडसेट इथे तयार करून बसा की मला चांगलं ज्ञान घ्यायचंय कारण मला पुढे द्यायचंय. मला कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे, माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टीची केस सोडवायची, असले फालतू प्रश्न सगळे सोडून द्या थोडे दिवस. सॉरी, पण खरंच फालतूच आहे. आत्ता सिद्ध करते. ताट बसा, पुढचं प्रॅक्टिकल करा. किती फालतू गोष्टींमध्ये आपण अडकलेलो आहे आणि किती स्वतःला असं लाजिरवाड म्हणणार आहे. अरे शी, ही गोष्ट मागत होती मी एवढे दिवस आणि 1 to 1 कन्सल्टेशन मी ह्यासाठी मेसेज केलाय, यासाठी हवंय. इतका फालतूपणा आहे. म्हणजे फालतू मीन्स काय म्हणता येईल त्याला? क्षुल्लक गोष्ट आहे ती. ओके. पुढचं प्रॅक्टिकल करा. ताठ बसा. श्वास घ्या, श्वास सोडा. 2-3 श्वास घ्या, श्वास सोडा. आणि प्रामाणिक उत्तर द्यायचं. अजिबात खोटं बोलायचं नाहीये. आणि अजिबात ओव्हर स्मार्ट होऊन उत्तर द्यायचं नाहीये. प्रामाणिक जो पहिला थॉट येईल तो उत्तर द्यायचंय. ठीक आहे? पहिला थॉट. आत्ता 5:18 झालेले आहेत आजच्या दिवसाचे, संध्याकाळचे. उद्या सकाळचा सूर्योदय तुम्ही बघाल याची 100% गॅरंटी कुणाला आहे? वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. भानुताई, संध्याताई, व्हेरी गुड. मान गए बॉस आपको. मला अजिबात नाहीये की उद्या सकाळी मी सूर्योदय बघू शकेल. मला नाहीये गॅरंटी. आहे तुम्हाला गॅरंटी? वा, छान. असं कॉन्फिडंट पाहिजे. ठीक आहे. रिअली अप्रिशिएट की तुमचा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. पण हे फॅक्ट नाहीये. 10-15 वर्षाच्या पोरांना हार्ट अटॅक येतायत. चांगले हेल्दी लोक, डॉक्टर लोक, रात्री ऑपरेशन केलं, दिवसभर क्लिनिक सांभाळलंय, सगळं छान सुरू आहे, मीटिंग सुरू आहे आणि तिथल्या तिथे पडतायत ते. ऍक्सिडेंट होत आहेत. काहीही होऊ शकतं कुणाच्याही बाबतीत. बरोबर आहे? तर उद्या सकाळचा सूर्योदय सोडा. आत्ता ह्या सेकंद गेला. पुढच्या 5 सेकंदानंतर तुम्ही जिवंत असाल. कुणाला गॅरंटी आहे? नाहीये की नाही? मग आलं लक्षात? काय लक्षात आलं? कुठे होतो आपण? किती फालतू गोष्टींच्या मागे लागलोय आपण. माझी हक्काची प्रॉपर्टी वडिलोपार्जित. पण माझा भाऊ मला देत नाहीये, माझी बहीण मला देत नाहीये, माझे आई-वडील मला देत नाहीये. माझं एवढं सोनं त्याने अडकवून ठेवलंय.
काय 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 मेसेजेस करतात. अरे काय, त्याच्या मागे तुम्ही लागला आहात, सोडा ना ते. तुमच्या मनगटात जोर नाही का? नवीन प्रॉपर्टी उभी करा ना. बरं ठीक आहे, तुम्ही ती केस लढलात, ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली, पुढे काय आहे त्याचं समाधान तुम्हाला? खरंच सांगायचंय प्रामाणिकपणे, समजा एखादी केस तुम्ही लढलात आणि जिंकलात, मनापासून खरंच समाधान मिळतं का हो? नका बोलू खोटं, नाही मिळत कधीच समाधान. ते तुम्हाला सोबत नेता येतं का? कधीच नाही नेता येत. पण नाती दुरावतात. आपल्याच सख्ख्या नातेवाईकांशी आपण भांडतो, है ना? नाती दुरावतात, स्ट्रेस वाढतो आणि आणि जाताना जो शेवटचा आपला श्वास असतो ना, जाणारे जे माणसं असतील ना आता आजूबाजूला तुमचे, त्यांना विचारा त्यांच्या जाताना, "का रे बाबा तुला आत्ता काय वाटतंय?" किंवा याच्या आधी तुमच्या जवळचे कोणी गेले असतील तर ते आठवून बघा तो सीन, की ज्या वेळेला तो शेवटचा श्वास असतो ना, त्यावेळेला माणूस हेच म्हणतो, "काश खुद के लिए जिया होता." स्वतःच्या आनंदासाठी जगले असते, शांत समाधानी राहिले असते तर बरं झालं असतं. कारण सोबत ती प्रॉपर्टी पण नेता येत नाहीये आणि ते बिघडलेले नातेसंबंध, त्याचा दोष, प्रारब्ध. कर्मा थेरी पण सांगणार आहे तुम्हाला. कर्मा थेरी काय सांगते, की तुमचं भाग्य, तुमचं नशीब, तुमचं प्रारब्ध हे 60% काम करतं आणि 40% तुमचा चॉईस आहे. तुमचं कर्म आहे कसं वागायचं. आणि हे जे 60% तुमचं नशीब जर बलवत्तर असेल आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारे कर्म असेल, तर तो परमेश्वर पण तुमच्यापासून काही हिरावून घेऊ शकत नाही. त्याची हिंमतच नाही. पण तुमच्या त्या फ्रिक्वेन्सीला तुमची कर्माची फ्रिक्वेन्सी मॅच करत नसेल तर काहीच होऊ शकत नाही. श्रीकृष्ण कुणाला माहितीये? साक्षात स्वतः सर्वे सर्वा. जन्म कुठे घेतला? जेलमध्ये. असं नशीब आहे का तुमचं? तुमचे आई वडील जेलमध्ये होते आणि तिथे तुमचा जन्म झाला का? इतकं खराब नशीब आहे? बरं, जन्म झाल्या झाल्या आई वडिलांना सोडावं लागलं, एवढं खराब नशीब आहे आपलं? जिथे 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 वयाच्या ज्या टप्प्यात तो राहिला कृष्ण, त्या प्रत्येक लोकांना त्याला शेवटी सोडावं लागलं, पण कधीच पाठमोरं होऊन बघितलं नाही, कायम समोर बघितलं. बरोबर आहे? रामाला वनवास का झाला? श्रीकृष्णाची ही कर्मा थेरी. त्याला शाप होता, त्याला तो भोगावाच लागला. श्रीरामाचं काय माहिती तुम्हाला? वनवास का भोगावा लागला? कारण आई कोण होती त्याची? कौशल्या होती का? तिला शाप होता मागच्या जन्माचा. कसला? पुत्रविरहाचा, की तुला तुझ्या मुलापासून लांब राहावं लागेल. साक्षात सर्वे सर्वा विष्णू भगवान, राम अवतार घ्या, कृष्ण अवतार घ्या. बरोबर आहे? रामायण, रामाची लाईफ सगळं काय पर्सनल स्ट्रगल आहे, सगळं पर्सनल आयुष्यासाठी झालेलं आहे. श्रीकृष्ण सगळं धर्मासाठी, इतरांसाठी. बरोबर आहे? तर प्रारब्ध कर्म हे स्वतः भगवंताला चुकलेलं नाहीये, तर ते आपल्याला चुकेल का? तर हा एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत नाही, तोपर्यंत दुनियातली कुठलीच रेमेडी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. युनिव्हर्सचे नियम तुम्हाला पाळावेच लागतील. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम, लॉ ऑफ मॅनिफेस्टेशनचे नियम तुम्हाला पाळावेच लागतील. तुम्ही म्हणाल आम्ही नियम पाळणार नाही, फक्त लॉ काय तेवढा करतो, काय लिहून काढायचं लिहून काढतो, संपला विषय. तुम्हीच जर सांगितलं 108 वेळा लिहून काढा, मी लिहिलं, कुठे माझी इच्छा पूर्ण झाली? तर असं काही करू नका. अशा लोकांना मी उत्तरं देत नसते, कारण हा पूर्ण टोटल वरचा मजला मग खाली असतो. तुम्हाला 1 to 1 कन्सल्टेशनच्या आधी कॉमन ग्रुप सेशनमध्ये का बोलवलं? तर ही थेरी प्रत्येकाला 1 to 1 सांगू तर काय होईल माझं? कुठलीच रेमेडी काम नाही करणार. आहेत सगळ्या रेमेडीज आहे, शास्त्र आहे, अंगशास्त्र आहे, क्रिस्टलचं शास्त्र आहे, ज्योतिषचं आहे, भरपूर गोष्टी आहे.
पण इथे जोपर्यंत क्लॅरिटी नाहीये, ऍक्सेप्टन्स नाहीये आणि ग्रॅटिट्यूड नाहीये, आणि अजून एक महत्वाची गोष्ट, फॉरगिव्हनेस, माफ करणं आणि माफी मागणं, हे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत साक्षात तो देव पण तुमच्या समोर आला तरी तुमची मदत करून तुम्हाला संकटातून बाहेर काढू शकत नाही. ओके. मग कोण काढेल? एवढं तासभर तुम्हाला ऐकलं, अजून म्हणतायत 10 दिवस या. मग काय होईल आमचं? तुम्ही तर नाही म्हणतायत. कुणाकुणाला हा प्रश्न पडला, कशाला यायचं मग तुमच्याकडे 10 दिवस? कुणाकुणाला वाटलं बरं असं? ज्यांना कुणाला असं वाटलं त्यांनी गुगलला जायचं, जिज्ञासा गुरुकुलम सर्च करायचं. तिथे काहीतरी 120 का 117 काहीतरी रिव्ह्यूज आहे. सक्सेसचे भले मोठे निबंध लिहिलेले आहेत आधीच्या बॅचेसचे, जे पण कोणी होत्या मैत्रिणी त्यांनी. तर ते वाचा. तुम्हाला लक्षात येईल. जोपर्यंत इथे बदल घडत नाही तोपर्यंत आजूबाजूला बदल घडू शकत नाही. सॉरी. मग कोण कोण स्वतःवर काम करायला तयार आहे? ओके. तुम्हीच आठवून बघा की तुमच्या आयुष्यात अशी काही नाती आहेत की ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करतात मनापासून. ओके. आणि अशी काही नाती आहे की ज्यांचा तुम्ही खूप तिरस्कार करतात आहेत. आणि अशी काही नाती आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. ते तुमच्या आयुष्यात असले काय नसले काय घंटा फरक पडत नाही. असं आहे का? आहे. मग थोडंसं आठवा की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळतं? ज्यांचा तुम्ही तिरस्कार करतात त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळतं? है ना? तर थोडासा स्वतः ह्या गोष्टीवर विचार करा, अभ्यास करा. म्हणजे काय, की काम कुणावर करावं लागणार आहे? स्वतःवर करावं लागणार आहे. कारण आंबा हवा असेल तर आंब्याचं बी पेरावं लागेल, गहू हवा असेल तर गव्हाचं बी. ओके. बॅचेस आपल्या सर्क्युलेट होत असतात. मागच्या काही बॅचेस रात्री 9ला झाल्या, आत्ता ही 4ची बॅच आहे. याच्यानंतर पुढच्या 15 दिवसाला दुपारी सकाळी 11:30ला बॅच सुरू होईल. ठीक आहे. तर पुढच्या बॅचवर डिपेंड राहू नका. जर वेळ आली, संधी आली तर लगेच फायदा घ्या त्याचा. लाईव्ह या, रेकॉर्डिंगच्या भरोशावर राहू नका. रेकॉर्डिंग बघा एक दिवस आणि एक दिवस लाईव्ह येऊन बघा. तुम्हीच म्हणाल की नाही नाही मला रेकॉर्डिंग नको, मला लाईव्हच पाहिजे. लाईव्हची एक एनर्जी वेगळीच असते. ठीक आहे. येस. तर आता तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. काय लिहिणार? मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. पटलंय का तरच लिहा, उगीच लिहू नका मी म्हणते म्हणून. ज्याला पटलंय हे वाक्य त्यानेच लिहा की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. ओके. दुसरं वाक्य लिहायचंय, मॅजिक, बदल, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे ह्या सगळ्यावर विश्वास ठेवतात. चमत्कार त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके. तुम्ही हँड रेस केलाय पण तुमचा व्हिडिओ सुरू करा जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर. चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू, बदल त्यांच्याच आयुष्यात घडतात जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. ओके. पुढचे एक 5-7 मिनिटं 10 मिनिटं एक्सटेंड केलं तर चालेल का? एक प्रॅक्टिकल घेऊया शेवटचं. ओके. येस. आत्ता तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते मी. आता तुम्हाला काय करायचंय? तुमच्या आयुष्यातल्या कंप्लेंट्स लिहून काढायच्या आहेत. ओके. ते प्रॉब्लेम्स असू शकतात, इश्यूज असू शकतात, कंप्लेंट्स असू शकतात की माझी मुलं अभ्यासाला ऐकतच नाहीत. माझा नवरा मला बर्थडेला विशच करत नाही, अॅनिव्हर्सरीला गिफ्टच देत नाही. किती चांगली भाजी करा, सासू म्हणते मीठ कमीच झालं. है ना? काय काय कंप्लेंट्स आहेत. मी तर खूप चांगलं काम करते, पण माझा बिझनेस काही व्यवस्थित चालत नाही, पगारवाढ काही होत नाही.
स्वतःबद्दल काय आहे? काय मी अचर-वचर खात नाही, पण माझं वजन काही कमी होतच नाही. एवढं छान ब्रँडचं मी हेअर ऑइल घेतलं, पण माझे केस तरी गळतातच आहेत. इतक्या चांगल्या डॉक्टरकडे गेली, पण ती शुगर काही कंट्रोलमध्ये येत नाही, थायरॉइडची गोळी काही कमी होत नाही. काय काय कंप्लेंट्स आहेत सगळं लिहा बरं पटापट. ती शेजारीने ना, ती दुसऱ्या मैत्रिणी सोबतच फिरते, जाते मला विचारत पण नाही. एकूण एक कंप्लेंट लिहून काढायची आहे. कामवाली वेळेवर येतच नाही, आली तर व्यवस्थित काम करतच नाही. तुमचा बिझनेस असेल तर वेंडरने मला काही माल बरोबर दिलाच नाही. अगदी बारीक सारीक क्षुल्लक कंप्लेंट सगळे लिहून काढा. आमच्या टीचर काही व्यवस्थित शिकवतच नाही. मग ही पण कंप्लेंटच झाली ना. तुम्ही जो विचार करतात त्याच्या विपरीत घडतं. का घडतं? त्यावरच तर काम करायचं आपल्याला. तेच तर शोधायचं आपल्याला की का चुकतं. मी तर पॉझिटिव्ह बोलतो, पण घडतं का विरुद्ध? तेच तर शोधून काढायचंय तुम्हाला या क्लासमध्ये. ओके, लास्ट 1 मिनिट. सगळं लिहून काढायचंय. मी एखाद्याला चांगल्या मनापासून पैसे उसने दिले, पण तो काही परत देईच ना. सगळं लिहून काढा. रेकीचा कोर्स तुम्ही करत आहात, रेकी ही कला तुम्ही शिकत आहात, तर इथे ना दीक्षा असते. अट्युनमेंट प्रोसेस असते, ज्याला दीक्षा म्हणतात मराठीमध्ये. तर एक रेकी ग्रँड मास्टर म्हणजे मी तुम्हाला ती दीक्षा देणार. तर तुमचे जर असं व्हिडिओज बंद असतील तर मी तुम्हाला दीक्षा देणार नाही. ओके, फ्री आहे म्हणून असं काही प्रसाद मी जगभर सगळ्यांना काही वाटत फिरणार नाही. ऑथेंटिक पद्धतीने आपण घेतो. तर मला हे असं नाही चालणार की रोजच तुमचे व्हिडिओ बंद आहे, तुम्ही प्रॅक्टिकल्स करत नाही, होमवर्क करत नाही. तर असं नका करू. ठीक आहे. लिहिलं? नणंद अशीच आहे, भाऊजाई अशीच आहे, सासू सासरे असेच आहे, किंवा तुमची मुलं मुली आहेत आणि मग त्यांची लग्नच जमत नाहीयेत. काय जे काही असेल ते लिहून काढा. ओके. येस, अंकिता ताई बोला. मला ऍक्च्युली हे सांगायचं आहे, खरंच व्हिडिओ जे आपण तुमचे आहेत ते ऐकून आणि लाईव्ह क्लास करून खूप फरक आहे. कारण तुम्हाला माहिती माझा बेबी छोटा होता, मी तुमच्या सेकंड बॅच पासून सगळे क्लासेस केले. पण नंतर व्हिडिओ ऐकून ऐकून मला ते असं व्हायचं, नाही मी काहीतरी मिस करतेय. जरी वेगळं असेल तरी काहीतरी मिस करतेय. मी तुमच्या क्लासची खूप वाट बघत होती की मला लाईव्ह करायचंय. मला ते लाईव्ह जमतच नव्हता, मध्येच मिस व्हायचा, मग त्याच्यासाठी मला सगळ्यांना सांगायचंय खरंच लाईव्ह क्लास करा, खूप इफेक्ट आहे. मी तर किती क्लासेस केलेले आहेत, पण मी लाईव्ह नाही केले ना, त्याच्यामुळे मला त्याचा इफेक्ट थोडंसं म्हणजे कुठेतरी काहीतरी नेहमीच मिस करत आली आहे मी. वर्ड्स म्हणा किंवा काही तुम्ही एक्सप्लेन केलंय ते कुठेतरी मिसच करत आली नाही. त्याच्यामुळे खरंच आवर्जून सांगते की लाईव्ह क्लासेसच करा, व्हिडिओवरती डिपेंड राहूच नका. थँक्यू सो मच. अंकिता ताईंनी जवळपास जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर जेवढे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत तेवढे जवळपास सगळे केलेले आहेत. पण लाईव्हची एनर्जी आणि रेकॉर्डेड सेशनची एनर्जी खूप वेगळी असते. नो डाऊट रेकॉर्डिंग मधून तुम्ही शिकू शकता, पण जे व्हायब्रेशन नेक्स्ट लेवलला जातात ना लाईव्हला, तसे नाही जात ते, है ना. त्याच्यामुळे व्हिडिओ सुरू ठेवून बसा, है ना. येस. चला, लिहिला आता सगळ्यांनी कंप्लेंट्स लिहिल्यात. थँक्यू अंकिता ताई. आता काय करायचंय तुम्हाला, या ज्या कंप्लेंट्स आहेत ना, तर ते पेज तुमच्या वहीमधून वेगळं करायचंय. ओके. असं टरकन फाडू नका, तुमची वही लूज होईल. पानं पानं लूज होतील आणि अजून एक कंप्लेंट वाढेल की काय या बाईच्या सांगण्यावरून ते पान फाडलं आणि माझ्या वहीचं वाटोळं झालं, है ना. तर जरा साईडने
थोडंसं क्रीज करा ते पेज आणि ते पेज तिथून वेगळं करा. ओके. काढलं. ते पेज असं समोर धरायचंय. कंप्लेंट्स लिहिलेलं पेज असं समोर धरायचंय. कुणाकुणाबद्दल काय काय लिहिलेलं आहे तुम्ही, स्वतःबद्दल असेल, इतरांबद्दल असेल, त्या पेजकडे बघायचंय. काय खुन्नस द्यायची, काय बॅड वर्ड्स द्यायचे, काय चपराक लावायची त्या व्यक्तीला, त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला. बोलून टाका, सगळी खुन्नस काढून टाका. प्रॅक्टिकल करायचं आहे. केलं तर कळेल काय घडतंय, नाही तर काहीच कळणार नाही. पूर्ण तुमचा 1-1.5 तास वाया जाईल मग. ओके. करा, प्रॅक्टिकल करा. व्हिडिओ सुरू करा प्लीज. बोला, त्या कागदाकडे बघा. काय वाटतंय? चीड येते का, की कीव येते, घृणा आहे, ईर्ष्या आहे, कपट आहे, काय? बोलून टाका सगळं. आता काय करायचंय, हा सगळी भडास काढून टाकायची. अशी काय चपराक लावायची ती लावायची आणि काय म्हणायचं, थँक्यू आणि आय लव्ह यू. त्या कागदाला म्हणा थँक्यू. कागदाला मीन्स त्याच्यावर जे सगळं लिहिलंय त्याला आय लव्ह यू. ओके. आणि ह्या कागदाचा असा छान आवाज आला पाहिजे, टर टर. हा कागद फाडा. प्रॅक्टिकल केलं तर आजच आयुष्यात बदल जाणवतील. आजच इन्स्टंट. असा छान आवाज आला पाहिजे. बारीक 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 असा फाडायचा आहे. फाडला. क्लास संपला, लिंक आपली ही बंद झाली की याला मस्त माचीसची काडी लावायची, त्याचा फोटो काढायचा, ग्रुपमध्ये टाकायचा आणि फ्लश करायची ही राख टॉयलेटमध्ये. क्लिअर. कंपल्सरी करायचं आहे हे प्रॅक्टिकल. किती दिवस करायचंय? काय लिहिलंय आपण याच्यावर? कंप्लेंट्स लिहिलाय. काय लिहिलंय? कंप्लेंट्स लिहिलाय. आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स, इश्यूज लिहिलंय. कंपल्सरी हे करायचं आहे. खुन्नस द्यायची, बॅड वर्ड्स द्यायचे, नंतर थँक्यू, आय लव्ह यू म्हणून एक किस पण द्यायचा. छान असा आवाज आला पाहिजे, मस्त फाडायचं असं फॉर्ममध्ये एकदम. आणि मग असं बारीक बारीक चिरोटे करून याला माचीसची काडी लावायची आणि त्याचा फोटो घ्यायचा, ग्रुपमध्ये टाकायचा. जमेल सगळ्यांना? किती दिवस करायचं? तर एक दिवस असा येईल तुमच्या आयुष्यात, पुढच्या 4-5 दिवसातच तुम्हाला असं जाणवेल, काय रोज रोज होमवर्क मागता हो तुम्ही? माझ्या आयुष्यातल्या कंप्लेंटच संपल्या, माझ्याकडे कंप्लेंटच नाहीये, मी अशी खुश आहे, समाधानी आहे, सुखी आहे. असा क्षण तुमच्या आयुष्यात येईल पुढच्या 4-5 दिवसात हे प्रॅक्टिकल केल्यानंतर. आणि ज्या कंप्लेंट्स लिहिलेल्या होत्या, ज्यासाठी तुम्ही 1 to 1 कन्सल्टेशन मागत होतात, इकडे तिकडे 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 रेमेडीज मागत होतात, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. बिलीव्ह मी. पण तुमचा विश्वास आणि तुमची प्रामाणिकता मॅटर करते. मी सांगते म्हणून झालं असं होणार नाही. तुम्ही हे प्रॅक्टिकल किती विश्वासाने करतायत आणि किती प्रामाणिकपणे करताय हे मॅटर करतं. म्हणजे खुन्नस पण प्रामाणिकपणे काढायची आणि आय लव्ह यू पण प्रामाणिकपणे म्हणायचंय. नाहीतर मी सांगितलं म्हणून म्हणताय मग कुठे रिझल्ट आहे, असं होणार नाही. ठीक आहे. करणार हे प्रॅक्टिकल नक्की? येस. आता सेशनला येईपर्यंत कुणाकुणाला असं वाटत होतं की बस जिंदगी में बहुत दुख है, जिंदगी कट रही है. आणि आता कोणाकोणाला असं वाटतंय की नाही, जिंदगी अभी जीने जा रही हूं मैं. आहे का फरक काही? तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते, रोज खुश कसं राहायचं. ओके. रोज सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठतात, सकाळी झोपेतून उठलात की हाय मी आज जिवंत आहे असं म्हणून खुश व्हायचं. का खुश व्हायचं?
कारण ॲट दी व्हेरी सेम टाइम जगभरात कितीतरी लाखो नाही करोडो लोकांच्या घरात आक्रोश असतो. कारण कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो. तो आक्रोश आहे का आज आपल्या घरात? मग आजचा दिवस सेलिब्रेशन केला पाहिजे की नाही आपण? असला पाहिजे की नाही सेलिब्रेशनचं? मग स्वतःला बघायचं, अरे मी जिवंत आहे आणि खुश व्हायचं. नंतर आपल्या दोन्ही साईडला बघायचं, रात्री कोण झोपलं होतं इकडे? जिवंत आहे हा पण. अरे इकडे कोण झोपलं होतं? अरे ही पण जिवंत आहे. आणि असं मस्त खुश व्हायचं आणि तो दिवस सेलिब्रेट करायचा. कोण कोण करणार? जमेल का? जमेल? प्रेझेंटमध्ये राहायचंय. कारण आत्ताच्या नंतर 4-5 सेकंदाने मी जिवंत असेल की नाही याची खात्री मला नाही. मग आत्ता प्रेझेंटची मोमेंट काय करायची? आपल्याला छान जगायची. कारण किती पण पुढंच जगलो है ना, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत की वाढणार आहेत? कॉमन सेन्स आहे. तुम्ही एक्सपिरियन्स केलेली ही गोष्ट. ज्या प्रॉब्लेमवर आपण विचार करत असतो तो प्रॉब्लेम जास्ती विस्कळीत होतो, वाढतो, किचकट होतो की सॉल्व्ह होतो? बिघडत जातं ना ते काम उलट. सॉल्व्ह नाही होत ते कधीच फार विचार केल्यामुळे. मग काय करायचंय? तुमची एनर्जी जिथे, तुमचा फोकस जिथे जातो ना तिथेच एनर्जी जाते. मग फोकस त्या प्रॉब्लेम्स वरून काढायचा आहे आणि खुश राहण्यावर घेऊन यायचा आहे. काहीच करायचं नाही, फक्त खुश राहायचंय. असे 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 चुटकी सरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा एकच फंड आहे. मग जर आज मी जिवंत आहे, माझ्या घरातले सगळे फॅमिली मेंबर जिवंत आहे, माझ्या घरात आज कुणाच्या मृत्यूचा आक्रोश नाहीये, तर माझं घर आज आनंदी असलं पाहिजे. ठीक आहे? कारण का? तुमच्या नावाला, तुमच्या अस्तित्वाला किती काळ अर्थ आहे, महत्व आहे. तर इथे जी प्राणज्योत सुरू आहे ती सुरू असेपर्यंत, एकदा काही बंद झाली की शून्य, तुमचं महत्व शून्य होणार आहे. कुणीच असं म्हणणार नाहीये की अंकिता काय करते? काय म्हणणार आहे? बॉडी आली का? बॉडी कुठपर्यंत आहे? बरोबर आहे? आवाज येतोय माझा तुम्हाला? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? येस. तर जर आपली प्राणज्योत मावळली तर कुणीही हे नाही म्हणणार आहे की प्रिया काय करते, प्रिया कुठपर्यंत आहे, तिचं पुढे काय करायचंय. काय म्हणतात? बॉडी. लगेच पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रियाचं नाव बॉडी होऊन जातं. आपल्या नावाला अस्तित्व, महत्व किती आहे कळतंय तुम्हाला? म्हणून काय करायचंय की प्रेझेंट मध्ये जगा, नाऊ मध्ये जगा, की आत्ता माझ्याकडे आयुष्य आहे ना. का माहितीये? तुमची बॉडी ती पूर्ण राख होईपर्यंत लोक थांबत नाही. बस असते पुढे जायची, पुढे ऑफिसला जायचं असतं, कामाला जायचं असतं, दुकान उघडायचं असतं, कुणाकडेच एवढा वेळ नाही, कुणाचं आयुष्य थांबून राहत नाही. 4 दिवस रडतात, 13व्या दिवसापर्यंत रडतात आणि नंतर तो फोटो कपाटात कायमचा जातो. तो फोटो पण भिंतीवर टांगलेला नसतो. रंगरंगोटी केली जाते घराला, शुभ कार्य वर्षभराच्या आत केले जातात. होतं की नाही असं? काहीच दुनिया आपल्यामुळे राहत नाही. कितीही महत्वाची व्यक्ती असू दे घरातली, कितीही महत्वाची, फार फार महिनाभर कौतुक होतं. बरोबर आहे? मग आपल्याला काय करायचंय? तर आनंदात आत्ता का जगायचंय? कारण आत्ताचं आयुष्य मला मिळालेलं आहे आणि आता जर मी स्वतःच्या नशिबाला दोष दिला, कोसलं, तर हा जो क्षण आहे, हा उद्या सकाळी मी काय म्हणणार आहे? भूतकाळ होऊन गेलेला असेल ना. आत्ता काय करतोय आपण? उद्याची चिंता करतोय. आत्ता उद्याची चिंता करतोय आणि उद्या सकाळी उठल्यानंतर आत्ताचा काळ आपल्यासाठी भूतकाळ झालेला असेल, जो आपण चिंतेत घालवलेला आहे, त्रासात घालवलेला आहे. म्हणजे भूतकाळ पण खराब आणि भविष्यकाळ पण खराब. आपल्या हातात काय आहे? फक्त आणि फक्त नाव, वर्तमान काळ. बरोबर आहे? तर वर्तमानात जगायला शिका. ते कसं जगायचं त्याची प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप होणार आहे. पण आत्तापुरतं एवढं सफिशियंट आहे का की आत्ता मी जिवंत आहे हे पुरेसं आहे. आत्ता माझ्या नावाला अस्तित्व आहे, कुणीतरी मला प्रिया म्हणू शकतंय आत्ता, बॉडी नाही म्हणणार आहे. एवढं सफिशियंट आहे का? है ना? तर नाऊ मध्ये जगा. ओके? सो इतका वेळ तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. उद्या कोण कोण येणार आहात मग?
येणार सर्वजण. आणि तुम्हाला मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देते. तर तिथे तुमचा होमवर्क पोस्ट करा आणि आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे करा. का करायचंय माहिती तुम्हाला? जर तुम्ही ग्रॅटिट्यूड दिलं नाही, शेअरिंग केलं नाही, थँक यू म्हटलं नाही, तर तुमचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार आहेत. कारण युनिव्हर्स काय म्हणतोय? द्या, द्या. आपल्याला फी द्यायची का? नाही ना? मग कमीत कमी मनापासून ग्रॅटिट्यूड द्या. उद्या अजून 10 लोकांना घेऊन या. आणि ज्या दिवशी या 10 दिवसाच्या प्रवासात तुम्हाला असं होईल, वॉव! मला शांत आणि समाधानी वाटतंय. त्या दिवशी आपलं Googleला पण रेटिंग द्या. जिज्ञासा गुरुकुलमचं जे Google अकाउंट आहे, तर तिथे पण 5 स्टार रेटिंगसह तुमचा फीडबॅक नक्की द्या. जेणेकरून एका भावाचं आयुष्य वाचवायचं आहे. जो गेला त्याला तर नाही वाचवता आलं. पण बाकी जे कोणी आहेत, बहिणी पण, असं नाही फक्त भाऊच, तर बहिणींचं पण आयुष्य वाचवायचं आहे. ठीक आहे? तर आय होप या प्रवासात तुम्ही माझी मनापासून साथ द्याल. ठीक आहे? थँक सो मच मला इतका वेळ ऐकल्याबद्दल. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात भरभरून सुख घेऊन येऊ देत, अशी आशा करते, प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. थँक सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. Thank you, ma'am. Thank you so much. थँक्यू. Thank you so much. थँक्यू सो मच मॅडम. टाईप करा. थँक्यू.